मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांचं वादळ हे पुण्यात दाखल झालेलं आहे। पुण्यातल्या शिवाजीनगरहून औंध मार्गे हा मोर्चा पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ झाला। पुण्यातल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी जरांगेंच्या स्वागतासाठी म्हणून अभूतपूर्व गर्दी उसळलेली आहे। जरांगेंच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र आलेला आहे। जरांगेंची पदयात्रा पुढील 2 दिवसात मुंबईला धडकणार आहे। त्याआधी आज रात्री जरांगेंचा मुक्काम लोणावळ्यामध्ये असेल। तर आपण मुंबई बंद पाडण्यासाठी नव्हे तर आरक्षणाच्या माध्यमातून सामान्यांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी म्हणून हा मोर्चा काढला असा दावा जरांगेंनी केला। मनोज जरांगे यांचं आंदोलनाचं हे वादळ जे आहे ते पुण्यात आलेलं आहे आणि आता पुढच्या 2 दिवसात हेच वादळ मुंबईत देखील धडकणार आहे। मोठ्या संख्येने मनोज जरांगेंचं स्वागत देखील इथं करण्यात आलेलं आहे। लाखो मराठा आंदोलक यावेळेस रस्त्यावर उतरले होते। पुण्यातली ही दृश्य यावेळेस आपण बघतोय थेट। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय मोठ्या संख्येने जनसमुदाय मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत, मनोज जरांगेंचं स्वागत करतायत। काय अधिकची माहिती, सध्या मनोज जरांगे कुठे आहेत? नक्कीच मनोज जरांगे आता खैरेवाडी गणेश खिंड रोड परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। जर आपण पाहिलं तर सकाळी खराडी परिसरामधून मनोज जरांगेंची मोर्चा जो आहे तो सुरू झालेला होता आणि आता जर पाहिलं तर आपण 8 वाजत आलेले आहेत। सकाळी 9 वाजता सुरू झालेला म्हणजे 12 तास होत आलेले आहेत। मोर्चा अजून पुण्याच्या बाहेरही पडलेला नाहीये आणि आजचा मुक्काम जो आहे ते लोणावळ्यात आहे। मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जर आपण पाहिलं तर आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे। आंतरवलीपासून हा मोर्चा निघालेला आहे। जसा जसा मोर्चा पुढे येतोय तशी तशी मराठा बांधवांची संख्या जी आहे ती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर उद्या रात्री लोणावळ्यामध्ये पोहोचल्यानंतर उद्या मुंबईच्या वेशीवरती मोर्चा जो आहे तो धडकणार आहे। नवी मुंबई, पनवेल, वाशी करत आझाद मैदानावरती मोर्चा दाखल होईल। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधव जे आहेत ते पुण्यामध्ये दाखल झालेत आणि काही डायरेक्ट मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये जर आता पुण्यातच सर्व रस्ते बंद केलेले आहेत। 5-5 किलोमीटर लोकांच्या रांगा ज्या आहेत त्या या रस्ते पूर्ण बंद असलेले रस्ते पूर्ण भरलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईमध्ये आता चित्र काय असेल या गर्दीवरून आपल्याला अंदाज येतोय। त्यामुळं सरकारने लवकरात लवकर याची दखल घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। मात्र आता सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की जशी जशी मुंबई जवळ येते तशी तशी लोकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळते। बिलकुल, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतो ही पुण्यातली दृश्य। मनोज जरांगे हे पुण्यात दाखल झालेले आहेत। जवळजवळ 12 तास झालेले आहेत मनोज जरांगेंना पुण्यात येऊन, तरी देखील मोठ्या संख्येनं गर्दी या मोर्चामध्ये पाहायला मिळते। आम्हाला मुंबई बंद पाडा थोडं चालवतो आम्ही, ते मुंबई बंद पाडायला आले त्यांनी यावं, आम्ही मागणीसाठी चाललोय। रोजचं जगणं सोयीचं व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललोय। त्यांना आरक्षण मिळावं, त्यांचे मुलंही मोठे व्हावेत, कारण हा प्रश्न नुसता आमचा एकट्याचाच नाही, शहरातल्या सुद्धा राहणाऱ्या श्रीमंत, गरीब, नोकरदार, व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आहे। आणि आम्ही 1 दिवसापुरता चाललोय, तुमच्या दारातून आम्ही 1 दिवसापुरता चाललोय। तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने नाही चाललो आम्ही। तुम्हाला 100 रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्ही सुद्धा तुमचेच आहे। आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही, तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो। उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे, कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो, आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो तिथे।